मुंबईवरून पुण्याला येताना माझी एक महत्वाची मीटिंग होती आणि माझी बॅटरी कम्प्लिटली झिरो झाली. माझ्याकडे चार्जर नव्हता. तर मी माझ्या ड्रायव्हरला म्हणलं की आपण खारघरमध्ये जाऊ आणि आपण मोबाईलची चार्जर घेऊ. तिथली एक गोष्ट सांगतो, जबरदस्त आहे, आपल्या मराठी माणसासाठी तर खूपच महत्वाची. तिथे गेलो मी एका दुकानामध्ये, खारघरमध्ये, आणि तिथे एक मराठी माणसाचं दुकान होतं. गेलो, म्हणलं मला ही टाईप सी ची केबल पाहिजे मोबाईलची. तो म्हणला 450 रुपये. म्हणलं अरे हे कसं, माझ्याकडे एक्स्ट्रा केबल आहे, एवढे पैसे लागणार नाही, जास्तीत जास्त 250-300 रुपयाला केबल. त्याला मी निगोशिएट केलं, म्हणलं एवढं देशील? नाही देणार म्हणलं. आणि तो इतका रूड होता की मला ते पैसे द्यायची पण इच्छा झाली नाही. तिथूनच शेजारी एक झेरॉक्सचं दुकान होतं आणि तिथे एक मारवाडी माणूस होता. तिथे तो होता. मी त्याला जस्ट विचारलं, तुमचं झेरॉक्सचं दुकान आहे पण केबल आहे का तुमच्याकडे? आहे म्हणलं, माझ्याकडे केबल, माझ्याकडे सगळं स्टेशनरी आहे, केबल पण आहे. म्हणलं केवढ्याला देणार? तो म्हणला 300 रुपये. म्हणजे बघा, पहिले 450 त्यांनी ऑलरेडी मला रेट कमी सांगितलं. मी म्हणलं अरे माझ्याकडे केबल आहे पण एका तासासाठी मला कॉल आहे म्हणून पाहिजे. म्हणलं साहेब 200 मी लेके जाऊ. लगेच मी ती केबल घेतली. फरक बघा, एक मराठी माणूस बिझनेस कसा करतोय, एक मारवाडी माणूस बिझनेस कसा करतोय. आपल्या सगळ्यांना हे शिकायचंय. कस्टमर गेला ना त्याचा, मी त्याला 300 म्हणत होतो, त्याने 300 पण दिला नाही, रूड बोलला, आणि ह्या माणसाने 2 मिनिटात विकून तो क्लिअर झालं. हेच आपल्याला कळायला पाहिजे. हे बिझनेसच्या कॉमन सेन्स आहेत.